Greetings of the day, dear friends and faculties. सध्या आपण ज्या काही एक्झामिनेशन ऑनलाईन MCQs थ्रू एक्झामिनेशन घेत आहोत. तर मला असं वाटतं की पर्टिक्युलर त्यांचे रिझल्ट बनवण्याच्या संदर्भात अनेक कॉल्स किंवा मेसेजेस मला आले होते आणि भरपूर जणांनी अशी रिक्वेस्टही केली होती की सर पर्टिक्युलर हा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्टचं अनालिसिस कसं करायचं आणि विद्यार्थ्यांवाईज आपली मार्कशीट जनरेट कशी होणार. म्हणजे तुम्ही बघू शकतात की तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जर क्विज घेत असताल किंवा MCQची ऑनलाईन एक्झाम घेत असताल तर बेसिकली तुमच्याकडं अशा प्रकारे एक शीट जनरेट झालेली असते, एक्सेल शीट. याला मी माझ्या सिस्टीममध्ये म्हणजे मला जसं हवं आहे प्रॉपरली वेल मॅनर्ड दिसण्यासाठी मी एक एक्झाम्पल म्हणून ही शीट घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकताल मी तिचा फॉन्ट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, रो हाईट, कॉलम विड्थ वगैरे असेल त्या ॲडजस्ट केल्यात, जेणेकरून काम करण्यासाठी थोडं इझी जाईल. हे झाल्यानंतर सेकंड थिंग ही होती की मला जी काही शीट आहे ही कन्वर्ट करायची आहे की पर्टिक्युलर या विद्यार्थ्याला जर समजा राईट आन्सर असेल तर त्याला मार्क किती द्यायला हवेत आणि मार्क मला पर्टिक्युलरली इथे दिसायला पाहिजे. कारण की मला जेव्हा एंटर करायचं आहे किंवा मार्कशीट भरायची आहे तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचे मार्क्स मला लागणार आहेत आणि अनालिसिस शीट सुद्धा जर बघितली तर तुम्ही ही शीट बघू शकतात पुढची. त्याच्यानंतर बनवलेली एक शीट आहे की ज्यामध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्याला क्वेश्चन 1 to 40 यामध्ये किती किती मार्क कोणकोणत्या प्रश्नाला पडलेत आणि त्याला करेक्ट आन्सर किती त्याचे आलेले आहेत आणि मार्क किती आपल्याला अज्युम करायचे आहेत. तर हा एक एक्झाम्पलसाठी मी पर्टिक्युलर व्हिडिओ बनवत आहे. सो बेसिकली आपण बघूयात की ही शीट घेतल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे यामध्ये. सर्वात खालच्या लाईनमध्ये पाहिजे तर मी इथं तुम्हाला याला हायलाईट करून देतो जेणेकरून लक्षात येईल की या पर्टिक्युलर रो मध्ये तुम्हाला तुमचे ॲक्युरेट आन्सर टाकायचे आहे. इथे पाहिजे तर मी मॉडेल आन्सर असं लिहितो. तुमच्याकडे ऑलरेडी मॉडेल आन्सर्स या सर्व क्वेश्चन्सचे असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही हे डिलीट करू शकतात आणि इथून पुढे तुम्ही जर बघितलं तर सर्व आन्सर जे आहेत ते मॉडेल आन्सर असणार आहेत वरच्या याच्यासाठी. याच बरोबर माझी ही शीट इथं जनरेटेड असताना मी खाली एक अजून एक शीट बनवली आहे ज्यामध्ये वरचा जो काही रो आहे पहिल्या लाईनचा तर तो रो ॲज इट इज मी इथं कॉपी करून घेतलेला आहे. मला क्वेश्चन नंबर्स पाहिजे होते म्हणून किंवा क्वेश्चन्स काय काय आहेत माझे विचारले गेलेले ते बघण्यासाठी. याला सुद्धा हवं तर तुम्ही याची हाईट वाढवून याला पर्टिक्युलरली अलाइनमेंट जर चेंज केली तर रोजची जी काही विड्थ आहे ती आपल्याला अजूनही कमी करता येईल जेणेकरून तुम्हाला पर्टिक्युलर जो काही आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त असल्यामुळे तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की रो फर्स्ट रो जो काही आहे तो मी इथे ॲज इट इज कॉपी करून घेतलेला आहे फॉर माय रेफरन्स. देन ऑब्विसली या ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲज इट इज असल्यामुळे मी याला तुम्ही एकतर कॉपी पेस्ट करू शकतात किंवा प्लस आणि वरचा जो काही लोकेशन आहे त्याचा स्टार्टिंगचा तो सिलेक्ट करून एंटर मारू शकतात आणि त्यालाच तुम्ही ड्रॅग जिथपर्यंत तुम्हाला वरच्या गोष्टी जशाच तशा पाहिजे तिथपर्यंत जर ड्रॅग करून आणि याला जर डबल क्लिक केलं तर तुम्ही या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्हाला ॲज इट इज इथे मिळू शकतात खाली सुद्धा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे जे काही वरती तुमच्या डिटेल्स आहेत ते तुम्ही इथे खाली ॲज इट इज घेऊ शकता. कॉपी पेस्ट कुड बी ऑल्सो वन ऑफ द सिम्पल वे टू गेट ऑल द डिटेल्स फ्रॉम टॉप ऑफ द टेबल. आता हे झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की इथे आपल्याला आता चेक करायचं आहे की काय एक्झॅक्टली मला फॉर्म्युला जर पुट केला तर विद्यार्थ्याला डायरेक्टली मार्क देता येतील किंवा नाही देता येतील. सो माझ्याकडे हा मॉडेल आन्सर आहे तर मी एक सिम्पली एक पर्टिक्युलर फॉर्म्युला इथे पुट करतो प्लस इफ टाकल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेट स्टार्ट करायचं आहे. ब्रॅकेट स्टार्ट करताना तुम्हाला पहिल्याची कंडिशन चेक करायची की हा जर इक्वल्स टू माझ्या ह्या आन्सरला असेल म्हणजे कोणत्या मॉडेल आन्सरला तर म्हणजे कॉमा द्या, एक प्रेस करा म्हणजे जर तो ज्या विद्यार्थ्याला प्रोव्हिजनल सम हे उत्तर असेल तर त्या विद्यार्थ्याला 1 मार्क द्या, अन्यथा त्याला 0 मार्क द्या. तर तुम्हाला इथे 1,0 करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला दिसेल की फॉर्म्युला कसा एंटर केलेला आहे प्लस इफ G2 म्हणजे G2 इन द सेन्स जिथं आपल्याला बघायचं आहे. दिस इज द जी लाईन
and 2 second row, G column and second row is there, so it is called as G2. If G2 is equals to G22, जर कंडिशन बरोबर असेल तर पहिलं जे काही असेल ते तुम्हाला इथे मार्क दिले जाईल, नसेल तर त्याला 0 मार्क दिले जाईल. आपण जर एंटर केलं बघूया तिथे ऑब्व्हियसली पहिल्या विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिलेलं असल्यामुळे इथे चुकीचं आन्सर आलेलं आहे. आणि यालाच तुम्ही जर खाली ड्रॅग डाऊन केलं तर तो ऍक्च्युअल जे काही व्हॅल्युएशन आहे तो तिथे करणार आहे. आता यालाच जर सपोज आपल्याला पुढं सुद्धा घेऊन जायचं आहे तर या केसमध्ये तुम्ही एक काम करू शकतात, याला स्ट्रेटली ड्रॅगडाऊन करून एंड पर्यंत नेऊ शकतात. कारण ड्रॅगडाऊन करत असताना तुम्ही जर आता इथे क्लिक केलं तर तुम्ही बघू शकतात की A22, AT22 आणि AT2 यांच्यामध्येच कंपॅरिझन होत आहे. म्हणजे तुम्हाला या पहिल्या रोजचं जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा पहिल्या विद्यार्थ्याचं कॅल्क्युलेशन जे काही आहे ते तुम्हाला इथे करून भेटलेलं आहे. आता इथून खाली येत असताना एक काळजी घ्यायची आहे, एका विद्यार्थ्याचे सेम रो सारखे असल्यामुळे, कारण आपल्याला रो मध्ये सरकायचं होतं तर तो रो मध्ये ड्रॅग करताना इक्वली चालले गेला किंवा फॉर्म्युला तो अप्लाय झाला. बट जेव्हा तुम्ही रो चेंज करताल तर एक काळजी घ्यायची की फॉर्म्युला इथे चुकणार आहे तुमचा. कारण की तुम्ही बघू शकता इथे वरती G3 आला म्हणजे विद्यार्थी बदलला, परंतु इथलं आन्सर सुद्धा तुमचं बदलून गेलेलं आहे. बरोबर आहे. अँड इन दॅट केस मग मला काय करावं लागेल, इथे हा जो काही G23 होता याला G22च इथं ठेवावं लागेल. बरोबर. आणि याला क्लिक करावं लागेल. तर तुम्ही आता बघितलं तर G22 इथं आहे. तुम्ही याला फिक्स रेफरन्स राहण्यासाठी एक काम करू शकतात, या G22ला तुम्ही इथे F4 ने डॉलर टाकू शकतात. डॉलर इन द सेन्स तुमचा हा पर्टिक्युलर जो काही व्हॅल्यू आहे तो फ्रीज होणार आहे. म्हणजे 22 नंबरचा रो आणि G नंबरचा कॉलम हा इथं फ्रीज झालेला आहे. मी इथे G ला मुद्दाम डॉलर टाकत नाहीये कारण की आपल्याला पुढे जात असताना HIJ म्हणजे G चा एक्सटेन्शन इकडे वाढला पाहिजे, परंतु 22 वाढला नाही पाहिजे, म्हणून मी याला मुद्दाम 22 ला लॉक केलेला आहे. आणि इथे आपण आता पुढे बघूयात. सो मी जसं जसं आता खाली जाईल तसं तुम्ही बघू शकतात की क्वेश्चनला रेफरन्स पॉईंट तोच आहे, परंतु हा इथं चेंज झालेला आहे. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ड्रॅगडाऊन करून सर्व विद्यार्थ्यांकरिता इथे तुम्ही घेऊ शकतात. सेम जसं आपण आता G22 ला केलेलं होतं तसंच सेम तुम्हाला आता इथे सिलेक्ट करा आणि शेवटपर्यंत ड्रॅगडाऊन करा. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना हा पर्टिक्युलर फॉर्म्युला अप्लाय झालेला दिसेल. आता आपण इथे बघूयात, AT18 आणि AT22 ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे. बरोबर. म्हणजे फॉर्म्युला तुमचा जो काही वापरलेला आहे तो ॲक्युरेट आलेला आहे. आता मी याला काय करतो, मला प्रॉपरली फॉर्मॅट सिस्टीम मध्ये हवा आहे, त्यासाठी मी ही जी काही माझी शीट आहे ती पर्टिक्युलर शीट इथून कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर इथे एक नवीन शीट तयार करूयात, ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात इथे फॉर सॅम्पलिंग फॉर सॅम्पल. इथे आल्यानंतर याला राईट क्लिक करा, पेस्ट स्पेशलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅल्यूज बघायला भेटेल. या व्हॅल्यूजवर क्लिक करा. तुम्ही बघू शकतात की इथं ज्या काही व्हॅल्यूज अवेलेबल होत्या या व्हॅल्यूज ॲज इट इज या सॅम्पलमध्ये आता आलेल्या आहेत. मी फॉन्ट चेंज करून घेतो. तुम्हाला सर्वांची साईज सारखी पाहिजे असेल साईज वाढवून घ्या. या ठिकाणी आता मी अनालिसिस करत असल्यामुळे मला परत या सर्व गोष्टींची आवश्यकता नाहीये, डिटेल क्वेश्चनची गरज नाहीये. त्यामुळे मी सिम्पली फक्त क्वेश्चन नंबर ऍड करतो आणि या ज्या काही कॉलमची विड्थ आहे ती सुद्धा आपण ऍडजस्ट करून घेऊयात. ओके. आता इथे तुम्ही जर बघितलं तर आपला रिझल्ट अनालिसिस रेडी झालेला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता पुढची स्टेप मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते आपण बघूयात. आता यामध्ये अनवॉन्टेड ज्या काही गोष्टी आहेत, कारण ही फायनल रिझल्ट अनालिसिस असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट महत्वाची इथे करावी लागेल की याला तुम्ही मॉडेल आन्सर डिलीट करा. एखादा विद्यार्थी अननेसली म्हणजे असंही शक्यता आहे, लिंक थ्रू मुलांना लॉग इन करायचं होतं, त्यामुळे एखादा जो विद्यार्थी तुमच्या सेटिंग चार्टमध्ये नाही तो सुद्धा विद्यार्थी जर या एखाद्या लाईनवर जर इन्सर्ट झालेला असेल तर तो सुद्धा तुम्ही डिलीट करू शकतात आणि चेक करू शकतात की आपले जेवढे विद्यार्थी होते तेवढेच विद्यार्थी
या ठिकाणी अवेलेबल आहेत का? ओके, माझ्या समजा फॉर एक्झाम्पल मला माझ्या सिटिंग चार्टनुसार 19 विद्यार्थी या परीक्षेला बसले पाहिजे होते, तर 19 विद्यार्थी माझ्याकडे आता या सिटिंग नंबरचे आहेत इथे. ठीक आहे. आता याच्याही पुढे जाऊन आपण एक महत्वाची गोष्ट इथे करू शकतो. हा रो सिलेक्ट करून इथे फिल्टर सिलेक्ट करा आणि फिल्टर सिलेक्ट केल्यानंतर मी हवं तर इथे काही नंबर्स टाकतो. 321, 524, 300. ओके. समजा मी रॅन्डम नंबर्स इथे इन्सर्ट केलेले आहेत आता. तर तुम्ही बघू शकतात की सिटिंग चार्टमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे जे काही मार्क्स भरायचे आहेत ते सिक्वेन्शियली सिटिंग चार्टनुसार असतात. त्याकरता तुम्ही इथे येऊन डायरेक्टली याला जर फिल्टर लावलं म्हणजे 6 नंबर जी काही याची रो आहे ती क्लिक करून जर याला फिल्टर क्लिक केलं तर तुम्हाला एक फिल्टर इथे लागलेलं दिसेल आणि या अरोवर जाऊन तुम्ही सिटिंग नंबरच्या तुम्ही तर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट जर केलं तर इथे बघू शकता तुमचे सर्व विद्यार्थी सिक्वेन्शियली तुम्हाला आलेले भेटतील ॲज पर सिटिंग चार्ट, जसे की तुम्हाला फायनल एक्झामच्या मार्कशीटवर ते विद्यार्थी फिल करायचे आहेत. तुम्ही इथे जर बघू शकतात पाहिजे हवी असेल तर डेट सुद्धा तुमची इथं आहे, एक्झामची विद्यार्थ्यांनी कधी एक्झाम दिलेली आहे, त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव काय आहे. या ठिकाणी आता विद्यार्थ्यांनी नाव प्रॉपरली टाकलेलं नसेल किंवा एनरोलमेंट प्रॉपर्टी टाकलेली नसेल तर तुम्ही सिटिंग चार्टवरून कॉपी पेस्ट करून इथे बदलून घेऊ शकतात, जेणेकरून तुमचा प्रॉपरली हा रिझल्ट अनालिसिस बनेल. आता यापुढे बघूयात आपण की मार्क्स तर घेऊन झालेत, परंतु बोर्डाच्या नियमानुसार आपल्याला विद्यार्थ्यांना 30 मार्कांपैकी रिझल्ट त्यांचा लावायचा होता. सो आपण या ठिकाणी काय करू शकतो बघूयात. या ठिकाणी आपण बघूयात की टोटल मार्क्स किती, टोटल मार्क्स तर आपण इथं सम करूयात. सम ऑफ क्वेश्चन नंबर 1 to 40. तुम्ही जर इथं बघितलात तर 20 मार्क आहेत, कुठं 31 मार्क आहेत, बरोबर. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही विद्यार्थ्यांनी 31 मार्क पडलेत, 30 मार्क पडलेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सुद्धा आपण चेंज करूयात काही ठिकाणी. ओके, समजा इथं 33 मार्क आहेत, या ठिकाणी या विद्यार्थ्याला देखील फॉर एक्झाम्पल जास्त मार्क आहेत. ओके. सो अशा केसमध्ये आपल्याला बघत बसायची गरज नसली पडली पाहिजे की विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत. आणि मला इथं डायरेक्टली या एंडला जर आपण बघितलं तर मला विद्यार्थ्यांचं रिझल्ट जो काही मला मार्कशीटला भरायचा आहे तो इथे डायरेक्टली भेटला पाहिजे. आणि त्यासाठी मग आपण काय करावं, सो फायनल मार्क्स असं एक मी ऍड करतो इथे, मार्क्स ॲज पर टीचिंग स्कीमच म्हणूयात किंवा ॲज पर समर 2020. ओके. सो मी हा एक इथे ऍड केलाय, जेणेकरून मला म्हणजे जसं आपण बघतो की आपण मार्कशीटमध्ये भरत असताना या सर्व गोष्टी व्यवस्थित जितक्या असतील तेवढं आपल्याला इझिली वर्क करता येतं. सो परत मी एक फॉर्म्युला इथे पुट करतो. इफ इट इज ग्रेटर दॅन इट इज ग्रेटर दॅन 30 टेक 30 एल्स टेक द सेम व्हॅल्यू. म्हणजे मी काय केलंय बघा यामध्ये, इफ हा जो काही माझा जिथं टोटल मार्क्स मी घेतलेले आहेत ते जर 30 मार्कांपेक्षा मोठे असतील तर त्याला किती व्हॅल्यू घ्या, 30 घ्या, कारण 30 पेक्षा जास्त जे काही सोडवलेले उत्तर असतील ते एक्स्ट्रा मध्ये विद्यार्थ्याचे असणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला इथे 30 ला लॉक करायचं आहे. सो इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 30 मार्क्स देन कन्सिडर दिस एज 30 अँड इफ इट इज लेस दॅन 30 देन कन्सिडर द व्हॅल्यू ॲज यू हॅव गॉट इन दिस कॉलम. आता बघा मी इथे सिंगल क्लिकमध्ये माझ्याकडे डायरेक्टली विद्यार्थ्यांना किती मार्क मला मार्कशीटमध्ये भरायचे आहेत ते या ठिकाणी रेडीमेडमध्ये अवेलेबल होतात. आता जर मी बघितलं, मला जर बॅकएंडला या सर्व गोष्टी नको हव्या असतील आणि मला मार्कशीट भरायची आहे तर मी अजून एक काम करू शकतो की याला हाईड करतो आणि हाईड केल्यानंतर फक्त या ठिकाणी येतो. मला आता इथे पर्टिक्युलर या विद्यार्थ्यांचं जसं आपलं D4 किंवा D5चा फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याची पर्टिक्युलर प्रिंट सुद्धा घेता येईल, जेणेकरून तुम्हाला मार्कशीट भरण्यासाठी पर्टिक्युलर या सर्व गोष्टींचा फायदा होईल. आणि नक्कीच ज्या काही मिस्टेक्स आपल्याकडून होतात किंवा वेळ तुम्ही बघू शकतात, खूप झालं तर एक 5 ते 10 मिनिटात आपण आपल्याकडे असलेल्या या जो काही बॅकएंडला डेटा होता
या डेटावरून आपण फक्त एक 10 मिनिटांमध्ये फायनल मार्कशीट जशी D4 किंवा D5 आपल्याकडे अवेलेबल असतात त्या पद्धतीमध्ये आपण याचं रूपांतर केलेलं आहे. होप सर्व फॅकल्टीजला या गोष्टीचा म्हणजे गुगल फॉर्म असतील किंवा सर्वे हार्ट ॲप जे आहे पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी वापरण्यात येणारं, अशा वेगवेगळ्या एक्झामिनेशनच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला जे एक्सेल शीट भेटतात त्यावरून तुम्ही या शीट्स जनरेट करू शकतात आणि खूप कमी वेळेमध्ये ज्या आपल्याला योग्य मार्कशीट्स हव्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला या मार्कशीट सुद्धा उपलब्ध करून मिळू शकतात. होप दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला लक्षात आली असेल. जसं इन केस तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर नक्की मला कळवा. माझ्या मेल आय डीवर किंवा व्हॉट्सॲप नंबर 8275322806 यावर तुम्ही नक्की मला काही क्वेरीज असतील तर कळवू शकतात किंवा तुमचे जे काही अभिप्राय आहेत या व्हिडिओबद्दलचे तेही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.